त्या मिनी किचन विथ मनू या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. सर्वप्रथम आपण कढईमध्ये सांडगे भाजून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता सांडगे हे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहेत. आपण सांडग्याचा कलर लालसर झाला म्हणजे ते भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण सांडगे फोडून घ्यायचे आहेत. बारीक बारीक एकदम बारीक प्रकारे फोडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण लसणाची फोडणी देणार आहोत. लसूण हा थोडा लालसर होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये कांदा ऍड करायचा आहे. कांदा हा बारीक चिरलेला घ्यायचा आहे. कांदा हा चांगल्या प्रकारे लालसर होऊ द्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करणार आहोत. बारीक चिरून घेतलेले आहे टोमॅटो. हे सगळं एकत्र करायचं आहे. चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, धन्याची पावडर, मिरची पावडर आणि आपला घरगुती कांदा मसाला ऍड केलेला आहे. हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकायचं आहे. नंतर त्यामध्ये मीठ ऍड करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये सांडगे ऍड करायचे आहेत. हे सगळं एकत्र करायचं आहे. चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर ऍड करायची आहे आणि 10 मिनिटासाठी झाकण मारून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता सांडगे आणखीनही चांगल्या प्रकारे शिजले नाही, त्यामुळे त्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ऍड करूया आणि परत 5 मिनिटासाठी झाकण मारून ठेवूया. तुम्ही पाहू शकता सांडगे हे चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. मस्तपैकी आपली टेम्पटिंग अशी सांडग्याची भाजी तयार आहे. खायला एकदम चमचमीत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.